नमस्कार, मी सुनीता पाटील, सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. आता मी चाललेली आहे डॉक्टरकडे, म्हणजे माझ्या डॉक्टरकडे नाही, माझ्या नवरंगाच्या डॉक्टरकडे. आमच्या सोसायटीमध्ये जिंजर नावाचा एक स्ट्रे कॅट राहतो, तुम्हाला माहीतच आहे. सो त्या तर त्या स्ट्रे कॅटला वॅक्सिनेशन वगैरेचं जे काय होतं ते करण्यासाठी मी गेलो होतो 2-3 दिवसात. 2-3 नाही, मला वाटतं एक 15 दिवस झाले वॅक्सिन करून. म्हणजे आमचा तो जिंजर जो आहे ना, तो खूप नशीबवान आहे. वर्षभरापूर्वी तो आमच्या सोसायटीमध्ये आला. कुठून आला, काय आला माहिती नाही. तो ना मिक्स ब्रीड आहे, म्हणजे थोडा बहुत असं बघायला गेलं तर तो फ्रेंच ह्याच्यामध्येच दिसतो. तर त्यावेळेला आमचे एक नेपाळी वॉचमॅन होते, तर त्यांनी 2 महिने त्याला सांभाळला. त्याच्यानंतर ते निघून गेल्यानंतर ना एक मुलगी तिथून घेऊन गेली परत, पण तिला काही ते जमलं नाही म्हणून तिने परत आणून आमच्या सोसायटीमध्ये तिथे बॅक साईडला सोडलं. नंतर ना मग आमचे वॉचमॅन त्याला खायला प्यायला घालायचे, मी त्याचं खाणं पिणं द्यायची. मग अजून एक आमचे दादा होते, मग त्यांनी त्याचं म्हणजे खाणं पिणं केलं. त्याला 2-3 वेळा रेबीजचे शॉट्स पण दिले. आणि आता ह्या वर्षी ते काहीतरी मे मध्ये गावी गेले होते. आता मे मध्ये गावी गेले होते पण, आणि माझा पाय फ्रॅक्चर, त्याच्यामुळे मी तर काय 2-4 महिने त्या साईडला गेलीच नव्हते. त्याच्यानंतर ना मला कळलं असं की ह्याने स्वतःचं नवीन घर शोधलं. त्याच बिल्डिंगमध्ये 3ऱ्या फ्लोअरला रंजनाताई आणि राहुल दादा राहतात. म्हणजे राहुल दादा हा रंजनाताईंचा मुलगा आहे. आणि तो त्यांच्या दरवाज्यात जायला लागला. मग राहुल दादाने त्याला खायला वगैरे घातलं. मग आता तो रोजच, म्हणजे आता तो घरातला मेंबरच झाला, पण तो घरात तिथे राहत नाही. म्हणजे जेव्हा त्याला भूक लागते, झोप येते, तो त्यांच्याकडे जातो आणि त्याच्या ठराविक टायमाला तो निघून जातो. मग राहुल दादानी मला फोन केला, विचारलं की आपण याचं संदर्भात काही करू शकतो का. तर मी म्हटलं तर तो तुमच्याकडे येत आहे तर मग त्याचं वॅक्सिनेशन करणं जरुरी आहे. 1 वर्षापूर्वी तर त्या गौतम भाईंनी केलं होतं. मग असं ठरलं की मग ते राहुल दादा म्हणाले की चला ठीक आहे, आपण त्याच्या तब्येतीसाठी आपण वॅक्सिनेशन करू. आम्ही 15-20 दिवसापूर्वी वॅक्सिन करून आणलं त्याचं. नंतर ना एक 8 दिवसानंतर ना साहेब कुठेतरी फायटिंग करून आले, त्यांच्या कानाच्या मागे जखम दिसली. मग परत राहुल दादांनी फोन केला. त्यावेळेला मी अवेलेबल नव्हते. मग राहुल दादांनी म्हटलं की तुम्ही घेऊन जा डॉक्टरांकडे, कारण घरगुती औषध करून चालणार नाही, कारण माहित नाही की डॉग बाईट आहे की अजून काय, आपल्याला काहीच माहिती नाही, रिस्क होऊन जाईल. सो मग राहुल दादा जाऊन डॉक्टरांना दाखवलं. मग अँटीबायोटिकचा कोर्स सुरू झाला आणि रेबीजचे शॉट्स द्यायचे ठरले. तर हा बाबा इतका लबाड आहे. बास्केट, माझ्याकडे मोठं बास्केट असल्यामुळे मी राहुल दादांना बास्केट दिलं. पहिल्या दिवशी मी गेले राहुल दादांबरोबर त्याला बास्केटमध्ये, मला तर कसं मी एकदम ट्रेन झालेली आहे, तर मी उचलून त्याला बास्केटमध्ये ठेवलं. पण आमचे राहुल दादा इतके हळवेत आणि रंजनाताई पण खूप हळवे आहेत. मी त्यांना उचलून ठेवते ना, ते त्यांचं चालू होतं. म्हटलं अहो इतकं पण नाजूक चालणार नाही. सो त्याला बास्केटमध्ये हे केलं. तर मला तर या सवय झालेली, पण आमचे राहुल दादा खूप हे आहेत. ते म्हणजे जेव्हा त्याला घेऊन गेलो होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये, ते जेव्हा इंजेक्शन देत होते तेव्हा सुद्धा त्यांना म्हणजे एकदम ते घाबरलेले होते. मी म्हटलं काही नाही, ट्रेन झालात ना तर तुम्हाला पण ती सवय होऊन जाईल. आणि डिवमची गोळी त्याला मी तिकडे भरवत होते ना, मग त्याने ते टाकून दिली तोंडातून. फेस वगैरे येतो, कारण कडू असतं ना, मग फेस येतो. नको राहू दे नको त्याला ती गोळी. म्हटलं अहो असं नाही होणार. मग त्याची मान पकडून त्याला मी ती गोळी भरवली. म्हटलं तुम्हाला नसेल भरवता येत ना तर तुम्ही मला सांगा, कारण 3-3 महिन्याने डिवमच्या गोळ्या द्यायच्या असतात. सो अशा पद्धतीने त्याचं आता शॉट्स सुरू झालेले आहेत. आज राहुल दादा अवेलेबल नसल्यामुळे आज रंजनाताई आलेले आहेत आणि ह्या गधड्याची इतकी चांगली सोय करतात ते. अगदी ओला कॅब वगैरे घेऊन, बघितलं आता त्याला घेतलेला आहे, पण इतका तो आवाज करतो जसं काय त्याला आता आम्ही कुठेतरी नेऊन सोडणार आहोत. आणि दोघे खरंच खूप हळवे आहेत. अगदी मला म्हणतात नको ग त्याला रागवू, नको त्याला काही बोलू, असं आमच्या रंजनाताईंचं चालू आहे. 1 मिनिट मला दाखवते. ताई खूप हळवे आहेत आणि राहुल दादा पण खूप हळवा आहे. इव्हन त्याचे मिसेस सुद्धा खूप हळवे. मी अजून मिसेसला बघितलेले नाहीये. आणि हे बघा हे ते दगड आहे आमचं. बघा काय तुला टाकून देणार आहे. आणि आमचे दादा आहेत, हे पण आमच्या इथेच राहतात. सो ते पण अॅनिमल लवर आहेत. सो अशा पद्धतीने चाललेलं आहे. तर तुमच्या आसपास जर कोणी असेल ॲनिमल आणि त्याला गरज असेल तुमची, तर नक्कीच तुम्ही मदत करा. पण थोडंसं स्वतःची काळजी पण घ्या. रेबीजचे 3 लक्षण असतात, मी तुम्हाला सांगते. प्रचंड प्रमाणात तोंडातून लाळ गळते. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ॲनिमलला रेबीज झालेला आहे तो अजिबात खात नाही, पित नाही.
त्याच्यामुळे अशी लक्षणं जर जाणवत असतील तर तुमच्या जवळच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्याचं जनावर त्यांच्या निदर्शनास आणून देऊ शकता, जेणेकरून ते त्याला घेऊन जातील आणि इतरांना त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. आणि काळजी घ्या, कारण आजार सगळ्यांनाच होत असतात, फक्त आपण खबरदारी घ्यायची असते. आणि खायला प्यायला द्यायचं असेल तर तुम्ही जरा रस्त्याच्या आजूबाजूला जरा बघून द्या, कारण कसं असतं अॅनिमल्स खात असताना जर त्यांच्या आजूबाजूला कोणी आलं तर ते अंगावर धावून जातात. त्याच्यामुळे तुम्ही माणसांची आणि स्वतःची आणि त्या बाळांची काळजी घेत त्यांना फीडिंग करा आणि मग असंच प्रेम द्या. ते सुद्धा तुम्हाला एकदम रिअल प्रेम देतील, कारण प्राण्यांचं प्रेम खरं आहे. माणसांना तुम्ही कितीही करा, काहीही करा, ते उलटणार म्हणजे उलटणारच.